आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र सर, तुम्ही काय करताय? काही हवंय का तुम्हाला? कॉफी मी बनवू का? कॉफी तुम्ही कशाला बनवलीत कॉफी? मी बनवली असती ना. मी कॉफी घेऊन येणारच होते वर, पण मला उशीर झाला का? नाही, तुम्ही लवकर उठलात का? रुद्र सर, तुम्ही वा बरं बाजूला, मी बनवते. तुम्ही रागावलात का माझ्यावर? मी का रागवेल? मग कॉफी का बनवलीत? आता याची सवय करून घ्यावी लागणार. म्हणजे मला आता तुमच्यावर अवलंबून राहायची सवय सोडली पाहिजे. आता तुम्ही लग्न करून तुमच्या घरी गेलात, मग काय झालं? चंदू काका आहेत की, ते देतील बनवून कॉफी. पण त्यांनी बनवलेल्या कॉफीला तुमच्या हाताची चव नसणार. नंदाई, त्यांना येते की तुम्हाला हवी तशी कॉफी? खरे गौरीजी, ह्या घरात मला समजून घेणाऱ्या, मला ओळखणाऱ्या दोघीच आहेत. एक नंदाई आणि दुसऱ्या तुम्ही. घरातले बाकी सगळे डोकं फिरवण्याचंच काम करतात. माझा राग कसा शांत करायचा हे दोघींनाच जमतं, नंदाई आणि तुम्हाला. या घरात आल्यापासून तुम्ही नंदाईची जागा अगदी बरोबर घेतलीत, पण यापुढे तुम्ही या घरात नसणार. रुद्र सर, तुम्ही काळजी नका करू, सगळं काही छान होईल. तुम्ही बसा बाहेर. मी येस डॅड, डोंट वरी. हो, मी रोहितला सांगितलंय राजनपाशी शेअर्स बद्दल बोलायला. येस, हो, येस येस. काल बघितलेल्या जागा चांगल्या होत्या, त्यातलीच एखादी फायनल करूया. हो, फक्त एकदा रोहितचं राजनपाशी बोलणं होऊ देत. ओके, तसंच करते. बाय डॅड. सोहा, तुम्ही काही काम होतं का? अगं, काम होतं. कामाशिवायला काही माझी लेकीची रूम आहे का? ओह, लवकर सांगा काय काम होतं ते. सांगते, पण तू काय म्हणत होतीस मग अशी ते शेअर्स बद्दल? काय तुम्ही काय ऐकत होता?
मी कशाला ऐकू? अगं तुझी एवढ्या मोठ्याने बोलत होतीस की कोणी पण इथून गेलं असतं ना तरी ऐकलं असतं. तुला सांगितलं ते बघ, तुझ्या नवऱ्याला राजनशी बोलायला सांगितलं होतं. बोलला का तो? नाही अजून. आणि बाय द वे तो आमचा पर्सनल मॅटर आहे. तुम्हाला काय करायचंय? मला काय करायचंय? अगं वेळ निघून गेली की तुमचंच नुकसान होईल म्हणून मी बोलते. नुकसान? यू मीन लॉस? कसं काय? अगं बाई, तुझा नवरा राजनशी बोलेपर्यंत पैठणकरांची सगळी संपत्ती चॅरिटीला जाईल. काय बोलताय तुम्ही? अगं बाई, काल तू नव्हतीस त्यामुळे तुला काही माहित नाही. राजननी त्याच्या वाट्याचे 5% शेअर्स त्या मोलकरणीच्या नावाने राखून ठेवले. काय? कुणाच्या नावाने? अगं त्या गौरी आणि बिट्टीच्या नावाने 5% शेअर्स. 5%? काय नॉनसेन्स पण आहे. त्या मेडला काय म्हणून शेअर्स द्यायचे? बघ ना, अगं स्वतःच्या पोरांना द्यायचं सोडून त्या भिकारड्या मेडला. तू आहे ना रोहितला लवकर बोलायला सांग त्यांच्याशी. त्या मेडसाठी या घरातले काम ऍड झालेत गॉड नोज. चल येते मी. आता काय करायचं ते बघ तू. मला नंतर थँक्यू म्हण, काही घाई नाहीये. काय ग? काय म्हणत होती आजी? रोहित, तू आत्ताच्या आत्ता जाऊन राजनपाशी आपल्या शेअर्स बद्दल बोल. आत्ता? काय झालं अचानक? कधी बोलणार आहेस मग? सगळी प्रॉपर्टी त्या मेडच्या नावावर झाल्यावर? अरे जा, जाऊन बोल, नाहीतर आपल्याला काहीच मिळणार नाही आणि सगळं काही त्या पुअर मेडला मिळेल. एक मिनिट, तू काय बोलतेस? मला काहीच कळत नाहीये. अरे तुझ्या बाबांनी स्वतःचे 5% शेअर्स त्या मेडसाठी काढून ठेवलेत. कॅन यू इमॅजिन? त्या मेडसाठी? शी, अनबिलिव्हेबल. अरे वा, चांगला डिसिजन घेतला बाबांनी. काय चांगला? चांगला माय फूट. हे तुम्ही पैठणकर खरंच अक्कल वापरतच नाही का रे? सोहा, तुझ्या हक्काची प्रॉपर्टी जाईल ना तिच्याकडे, मग म्हण चांगला डिसिजन होता. हे बघ सोहा, तू विनाकारण स्ट्रेस घेतेस. तू खरंच डम आहेस रोहित. मी तुला आत्ताच सांगून ठेवते, मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. आजच्या आज जर तू तुझा हिस्सा नाही मागितलास ना तर मी. एक मिनिट, शांत हो प्लीज. मी बोलतो बाबांची. आजच? हो, आजच बोलतो. दॅट्स बेटर. रेवती, मुलाकडच्यांकडून काही फोन आला का ग पुन्हा? नाही आला अजून, पण येईल आज. मला काय वाटतं नंदिनी, आपण लवकरात लवकर गौरीचं लग्न करून टाकू. हो ना. नाही म्हणजे चांगलं स्थळ आहे, हातातून नको ना जायला म्हणून म्हणतीये. एक मिनिट, मला एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. काय बोलायचंय? बोल. राजनपा, आम्हाला कंपनीतले आमच्या वाट्याचे शेअर्स हवेत. सोहा, काय झालं असं अचानक? अचानक नाही, आम्हाला आता गरज आहे. आणि असंही आता गौरीचं लग्न ठरतंय, त्यामुळे तुम्ही सगळे त्यात बिझी होणार. सो म्हणून म्हटलं त्याआधीच विषय काढावा. गरज आहे म्हणजे काय झालंय रोहित? अरे बिझनेस तर चांगला चाललाय ना आता तुझा? हो, चांगला चालू आहे, पण मोठा व्हायला नको का? आणि बिझनेस मोठा करायचा म्हणजे जास्त पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील. कंपनीचा आता स्कोपही वाढतोय, एक मोठी ऑर्डरही मिळाली आहे. सो त्या अकॉर्डिंग इन्व्हेस्टमेंट वाढवावी लागेल. आणि कालच आम्ही दोघं जाऊन वर्कशॉपसाठी एक जागा बघून आलोय, त्यासाठीही पैसे लागतीलच. हो पण ठीक आहे, बोलूयात आपण. हे बघ रोहित,
बिझनेस जर एक्सपांड होणार असेल ना तर शेअर्स द्यायला माझी काही एक हरकत नाहीये. वा बाबा, ह्याच्या बाबतीत तुम्हाला कधीच काहीच हरकत नसते. पण मी आहे ना हरकत घ्यायला. बाबा, तुम्हाला ती आवडती आणि नावडतीची गोष्ट माहितीये का? मला वाटतं ती जुनी झाली आता. आता आवडता मुलगा आणि ना आवडता मुलगा ही गोष्ट सांगतील लोक. आणि ना आवडता कोण आहे सगळ्यांना माहितीच आहे. सुमित, अर्थात सुमितच. आई प्लीज नको, मला तुझं इमोशनल लेक्चर नको आहे आता. 1 मिनिट, आम्ही आमच्या शेअर्स बद्दल बोलतोय, दुसऱ्या कुणाचं काहीच मागत नाहीये. सो इतरांनी त्यांचं माउथ शट ठेवलेलंच बेटर आहे. सो हा माइंड युअर लँग्वेज, नाहीतर. सुमित, मी सांगितलं ना, रोहित आणि आमचं आम्ही बघून घेऊ. यावर मला डिस्कशन नकोय. हॅलो, हा हा, बोला बोला. हा, नमस्कार. हो हो, चालेल ना. हा हा, ओके ओके, डन. नंदिनी, किशोरचा फोन होता. त्याला गौरीला भेटायचंय. अरे वा, दुसऱ्यांदा भेटायचंय म्हणजे होकारच असणार त्यांचा, नाही का? पण कुठे भेटणार आहेत ते? इथे घरी येणार आहेत का? नाही, हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये का? सारखा आमच्या घरी येणार का तो तुला भेटायला? अगं, प्रायव्हसी नको का बोलायला? हो, पण तुम्ही काळजी नका करू, मी असेन तुमच्या सोबत. का? कशासाठी? अरे, त्यांना एकांत मिळावा, भेटता यावं, बोलता यावं म्हणून जातीये ती. तू कशाला जातोय? आणि डोंट वरी मिसेस पैठणकर, मी बाहेर थांबेन. तसं या पहिल्यांदा भेटणार आहेत त्याला, ते एकट्या. तसंही गौरीजी पण घाबरतील. आपण त्या मुलाला अजून नीट ओळखत नाही ना मिसेस पैठणकर. खरंय तुझं रुद्र. काय खरंय नंदिनी? अगं, त्या लोकांना वाटेल आपला विश्वास नाहीये त्यांच्यावर. तुम्ही नका काळजी करू, मी मध्ये नाही जाणार त्यांच्या. मग काय प्रॉब्लेम आहे? तू जाच रुद्र, नाहीतर काय आपल्याला सगळ्यांना इथे काळजी लागून राहील. काय? हो ना. करा, काय करायचं ते करा. आणि गौरी, जरा बरी तयार होऊन जा, कळलं? हॅलो, रुद्र पैठणकर. किशोर, नमस्कार. नमस्कार. मला वाटलं तुम्ही एकटे आल गौरीजी. नाही, ऍक्च्युली आम्ही दोघं फक्त त्यांना सोडायला आलोय. गौरीजी एकट्या बाहेर जात नाहीत शक्यतो. डोंट माइंड,
मला बोलायचं होतं म्हणून. पण माझी आई तर मला टाकून कुठेच जात नाही. नाही म्हणजे गौरीजी त्याच्या बाहेर एकट्या कधी जात नाही म्हणून म्हणते ते. हो सवय नाहीये. पार्टनर चल आपण आज जाऊया. तुम्हाला आईशी बोलायचं आहे ना? नाही डोंट वरी, तुम्ही आज जाऊन बोला, आम्ही दोघं बाहेर वेट करतो. येत आहे ना आतमध्ये? हो. ऑल द बेस्ट आई. घाबरू नको हा. एकटी आहे तर टेन्शन नाही. मला बोला काय खाणार? तुम्हाला हवं ते, म्हणजे काही चालेल. नाही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागवा, बिनधास मागवा, तुमचं मत मांडा. काहीही चालेल, तुम्ही सांगाल ते मागवा. असं म्हटलं की बायकांचं मत विचारात घेतलं नाही असं नको व्हायला. आता सांगा काय खाणार? बोला काय मागू? काहीच नको, इथे सगळंच खूप महाग आहे. अहो तुम्ही त्याची काळजी नका करू. नाही म्हणजे मी पैठणकरांनी इतका श्रीमंत नसलो तरी बऱ्यापैकी कमवतो. नाही असं नव्हतं म्हणायचं मला. अहो मजा केली मी. पावभाजी खाणार? चालेल? चालेल. एक्सक्यूज मी. दोन पावभाजी आहे. सॉरी तुमच्या मुलीला बाहेर थांबावं लागलं, पण मला तुमच्याशी बोलायचं होतं. लहान मुलं आली ना का नीट बोलता येत नाही, त्यांच्यातच वेळ जातो. मग आपल्याला काय बोलायचं ते राहून जातं. म्हणून मग ते हरकत नाही. बरं मला सांगा तुम्हाला काय काय आवडतं? मला इतरांची मदत करायला आवडतं. काय? म्हणजे मला असं वाटतं की स्वतःच्या कामात स्वार्थ असतो आणि इतरांच्या कामात देव भेटतो. किती साध्या आहात हो तुम्ही. पण काहीतरी छंद असतील की? हो आहेत ना. मला इतरांना जेव घालायला आवडतं. तुमच्या सर्व आवडी इतरांच्याच फायद्याच्या आहेत. स्वतःसाठी काही करतात की नाही? एवढं काय बोलतायत ते? बिट्टी ते लग्न करणार आहे, मग थोडं बोलावं लागणारच ना. त्या काकांनी आईला काही केलं नसेल ना? बिट्टी मला माहितीये पार्टनर मला हाक मारत असेल. मी जाऊ? आई काही हाक वगैरे मारत नाही. शांत बस इथे. त्यांचं बोलून झालं की ते येतील बाहेर. मला आईला बघायचंय. ठीक आहे, पण एका अटीवर. आत गेल्यावर तू आईला डिस्टर्ब करणार नाही. नाही करत. चल. आवाज नको करू. कळलं नाही पाहिजे आईला. ये बस.
मी ते काय नाही, ते काय असतं, हा संत्र्याचा ऑरेंज ज्यूस. दोन ऑरेंज ज्यूस विदाउट आईस.